नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोथिंबीर वडीची रेसिपी. आणि ही कोथिंबीर वडी आज आपण मूग डाळीपासून बनवतोय. त्यामुळे ही कोथिंबीर वडी मस्त खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत होते आणि चवीला तर फारच छान ही कोथिंबीर वडी लागते. त्यामुळे रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर वडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटीभर मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये 2 तास भिजत घातली होती. आता ही भिजलेली डाळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं. भांड्यामध्ये टाकण्यासाठी 7 ते 8 हिरवी मिरची, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. पाणी न टाकता याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. बघू शकता छान जाडसर वाटण तयार झालं. आता या वाटणामध्ये आपली भिजलेली मूग डाळ टाकायची आहे. तर मूग डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. आता डाळ आणि मसाले परत आपल्याला पाणी न टाकता ग्राइंड करायचे. तुम्हाला जर गरज पडली तर एखादा चमचा पाणी तुम्ही वापरू शकता. तर इथे मी मूग डाळ ग्राइंड करून घेतली. बघू शकता पाणी न टाकता मूग डाळसुद्धा एकदम स्मूथ अशी ग्राइंड झाली आणि यासोबत मसालेसुद्धा छान ग्राइंड झालेले आहे. तर आता ही ग्राइंड केलेली मूग डाळ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची. त्यानंतर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी 1 जोडी कोथिंबीर घेतली. ती छान स्वच्छ निवडून घेतली. निवडल्यानंतर पाण्याने धुवून घेतली आणि धुवून घेतल्यानंतर एका कपड्यावरती टाकून छान अशी कोरडी करून घेतलेली आहे. आता ही कोरडी करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला जेवढी बारीक कोथिंबीर कापता येईल तेवढी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडीसुद्धा छान तयार होते. तर घेतलेली 1 जोडी कोथिंबीर या ठिकाणी बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतली. चिरलेली कोथिंबीर बघू शकता छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जी मूग डाळ व मसाल्याची पेस्ट तयार केली आहे ती सर्व पेस्ट आता या कोथिंबीरमध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये पाव वाटी बेसन पीठ घालायचं. वडी छान कुरकुरीत होण्याकरिता यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये टाकण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता. त्यानंतर या पिठामध्ये 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर व चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर सर्व साहित्य मिक्स करायचं. या पिठामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आपण जी मूग डाळीची पेस्ट तयार केली होती त्या पिठामध्येच आपल्याला हे कोथिंबीर वडीचं पीठ छान मळून घ्यायचं. तर इथे पीठ मळून घेतलं आणि मळलेलं पीठ बघू शकाल की खूप घट्ट नाही, खूप पातळ असं या ठिकाणी आपलं हे पीठ आहे. तर कोथिंबीर वडीसाठी आपल्याला असंच पीठ पाहिजे आहे. खूप घट्ट पीठ ठेवायची अजिबात गरज नाही. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मळलेल्या पिठाचे समान 2 गोळे तोडून घ्यायचे आणि या गोळ्याला आता आपल्याला सिलेंडर आकार द्यायचा आहे. आपण हे कोथिंबीर वडीचं पीठ वाफवून घेणार आहे आणि वाफवल्यानंतर आपल्या वडीला छान आकार येण्याकरिता आपल्याला छान असा या पिठाला सिलेंडर आकार द्यायचा, म्हणजे वड्या छान कट होतात. तर तयार झालेला हा रोल बाजूला ठेवते आणि शिल्लक राहिलेल्या पिठाला सुद्धा आपल्याला सिलेंडर आकार द्यायचा आहे. तर बघू शकता या पिठाला छान असा सिलेंडर आकार दिला जातो. तर या ठिकाणी आपला दुसरासुद्धा सिलेंडर आकाराचा रोल तयार झाला. आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे. त्यासाठी एक चाळणी घ्यायची. चाळणीला अगोदर थोडं तेल लावायचं, म्हणजे आपले रोल या चाळणीला चिटकणार नाही. रोल चाळणीमध्ये ठेवायचे आणि हे रोल वाफवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं. या पातेल्यावरती चाळणी ठेवायची. यावरती ताट झाकून आपल्याला हे रोल 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे. तर या ठिकाणी 15 मिनटं झाली आहे. 15 मिनटामध्ये आपले कोथिंबीर वडीचे रोल छान वाफवून झाले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि वाफवून घेतलेले रोल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर इथे मी रोल पूर्णपणे आता थंड करून घेतले आणि बघू शकता खूप छान असे रोल वाफवून झाले आहे. अगोदर आपलं कोथिंबीर वडीचं पीठ किती पातळ होतं आणि आता बघू शकाल की किती घट्ट झालेलं आहे. तर आता वाफवून घेतलेले रोल आपल्याला कट करून घ्यायचे. तर बघू शकता खूप मस्त असे आपले रोल वाफवून तयार झाले आहे. तर आता या रोलची आपल्याला छान कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आणि खूप जाडीची आपल्याला कोथिंबीर वडी कट करायची नाही. अशी पातळ साईजमध्ये कोथिंबीर वडी कट करून घ्यायची आहे, म्हणजे तळल्यानंतर ही कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते.
तर या ठिकाणी दोन्हीसुद्धा रोल मी कट केलेले आहे. कट केलेली कोथिंबीर वडी बघू शकाल किती छान कट झाली आहे. आणि अशा वड्या कट केल्यानंतर ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवसांसाठी स्टोअरसुद्धा करू शकता. ह्या वड्या 8 दिवस आरामात टिकतात. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आणि जेव्हा तुम्हाला तळायच्या आहे तेव्हा फक्त 10 मिनटं फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या आहे. तर या ठिकाणी अर्ध्या वड्या मी स्टोअर करून ठेवणार आणि अर्ध्या वड्या मी तुम्हाला तळून दाखवते. कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आणि कोथिंबीर वडी तळण्यासाठी फारसुद्धा तेल कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम तेल गरम करायचे. त्यानंतर कढईमध्ये बसेल तेवढ्या कोथिंबीर वड्या टाकायच्या आणि 1 मिनिटाने कोथिंबीर वडीची बाजू बदलून घ्यायची. 1 मिनिटं परत कोथिंबीर वडी तळू द्यायची आणि 1 मिनिटाने परत कोथिंबीर वडीची बाजू बदलायची. म्हणजे आपल्याला थोड्या वेळाने कोथिंबीर वडीची बाजू बदलत ही कोथिंबीर वडी लो फ्लेमवरच छान अशी ब्राऊन रंगाची होईपर्यंत खमंग कुरकुरीत तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी कोथिंबीर वडी मी छान ब्राऊन रंगाची होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतली. तळलेली कोथिंबीर वडी बघू शकाल किती खमंग कुरकुरीत खुसखुशीत तळून झालेली आहे. तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व कोथिंबीर वडी मी तळून घेतली आहे. तळल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की कोथिंबीर वडी किती मस्त तयार झालेली आहे. छान अशी खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मूग डाळ वापरल्यामुळे ही कोथिंबीर वडी खूपच खुसखुशीत होते. या ठिकाणी मी तुम्हाला ही कोथिंबीर वडी तोडून दाखवते. तर बघू शकता बाहेरून खुसखुशीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट अशी ही कोथिंबीर वडी तयार होते. चवीला तर खूप छान आहे. माझ्या पद्धतीने अशी कोथिंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.